लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज खरोखर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला बातमी देतो, 23 एप्रिल 2026 म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आहे गुरुवार 23 एप्रिल आहे। बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा झालेले आहेत। बघा, मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा एकत्र हप्ता जमा झालेला आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे अखेरकार लाडक्या बहिणींची आज खरोखर प्रतीक्षा संपलेली आहे आणि बहिणींना 3000 रुपये जमा झालेले आहे। मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये जमा झालेले आहे। आणि ज्या बहिणींना मागील हप्ता जमा झाला नसेल, कोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला नसेल, कोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसेल आणि काही बहिणींना डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता आला नाही, तर त्या बहिणींसाठी सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे। तर त्यांना एक आनंदाची बातमी देतो की उर्वरित सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। एकही हप्ता त्यांचा पेंडिंग राहणार नाही। KYC ची मुदत जी वाढवण्यात आली होती ती आता समाप्त होणार आहे। उरलेल्या 7 दिवसामध्ये तुम्ही KYC पूर्ण करा, नाहीतर पुन्हा तुम्हाला KYC ची संधी दिली जाणार नाही। ऑलरेडी 3 महिन्याची संधी तुम्हाला देण्यात आली होती, पण आता ही संधी पुन्हा तुम्हाला मिळणार नाही। कारण यामध्ये आता पूर्णपणे KYC जेवढे महाराष्ट्रातील 2,36,00,000 लाडक्या बहिणींचे फॉर्म मंजूर झालेले आहे आणि इतक्या बहिणींची KYC देखील पूर्ण झालेली आहे। काही बहिणींची KYC काही तांत्रिक कारणामुळे त्यांची KYC रद्द झालेली आहे, म्हणून एकदा खात्री करून घ्या की तुमची KYC पूर्ण आहे की नाही। आता ते कसं चेक करायचं? आतापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कंटिन्यू प्रमाणे भेटत असेल, म्हणजे जानेवारीचा हप्ता आला असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता आला असेल, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल, तर तुम्हाला तुमची KYC झालेली आहे। तुम्हाला काही करायची गरज नाही, कंटिन्यू तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असं कंटिन्यू तुम्हाला जमा होत आहे। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कुठलेही डॉक्युमेंट जमा करायचे नाही आणि KYC वगैरे सुद्धा बघायचं काही काम नाही। यामध्ये फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की एकदा तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे की नाही, त्यामध्ये काही अपडेट आले आहे का, बँकेकडून काही मेसेज आले आहे का, बँकेत स्वतः जाऊन एकदा खात्री करून घ्या तुमचं खातं चालू आहे की नाही, तुमची बँकेची KYC झाली आहे की नाही, एकदा खात्री करून घ्या। बाकी दुसरं काही करायची गरज नाही। सर्व कंटिन्यू प्रमाणे तुम्हाला हप्ता भेटत आहे आणि भेटत राहणार आहे। आणि एक आनंदाची बातमी देतो की लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण 2026 म्हणजे हा वर्ष जो सुरू आहे 2026, पूर्ण वर्षाचे जे पैसे असतात दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे दिले जातात। तर डिसेंबर पर्यंत जो हप्ता आहे तो त्यासाठी जे पैसे लागतात, तर ते पैसे आपल्या राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी ठराव काढलेला आहे। म्हणजे 2026चा मार्च पासून डिसेंबर पर्यंतचा जो सराव आहे तो कंटिन्यू झालेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणारच आहे। 2026 पूर्ण त्याची तरतूद झालेली आहे। आता 1 रुपया सुद्धा तुमचा पेंडिंग राहणार नाही। दर महिन्याचे पैसे त्याच महिन्याला भेटत राहतील। असं नाही की मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला आता एप्रिलमध्येच भेटून जाणार आहे, मे महिन्याचा हप्ता देखील मे मध्ये, जून महिन्याचा हप्ता देखील जून मध्येच भेटणार आहे। आता यामध्ये काही बदल होणार नाही, तुम्हाला प्रतीक्षा करावं लागणार नाही। आता आपण पटापट पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे, महाराष्ट्र शासनाने कोणकोणते निर्णय घेतलेले आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात जास्त आनंदाची बातमी आलेली आहे की या 3 जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे जमा झालेले आहे। संभाजीनगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर संभाजीनगरमध्ये देखील आज पैसे जमा झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात प्रथम पैसे आलेले आहे। जर नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर नागपूरमध्ये देखील आज पैसे आलेले आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहे। नांदेडमध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे। आणि या 3 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये मार्च महिन्याचे आणि 1500 रुपये एप्रिल महिन्याचे म्हणजे 3000 रुपये जमा झालेले आहेत। पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे।
पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पालघरवाल्यांसाठी आनंदाची बातमी. गोंदिया जिल्ह्यामध्ये जर राहत असाल गोंदिया जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तरी देखील पैसे आलेले आहे. परभणीमध्ये सुद्धा पैसे आलेले आहे आणि सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर नागपूरला देखील पैसे आलेले आहेत. नंदुरबारमध्ये आज पैसे आलेले आहे. सिंधुदुर्गामध्ये पैसे आलेले आहे. मुंबई शहरमध्ये देखील आज पैसे आलेले आहेत. आज या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच पैसे जमा झालेले असतील. आता उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता पुढील 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि त्यानंतर उद्या परवा या 2 दिवसामध्ये देखील पैसे वाटप होणार आहे. आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 3,000 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज येत आहे. मेसेज कशा पद्धतीने येतोय? ज्या पद्धतीने 1500 रुपये जमा होतात तर 1500 रुपयाचा मेसेज नाही येणार तुम्हाला, डायरेक्ट 3,000 रुपये जमा झाले असा मेसेज तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण भरपूर बहिणींचे सकाळीच आज कमेंट आलेले आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यांनी जिल्ह्यांची नावं देखील सांगितलेली आहे. या 12 जिल्ह्यांपैकीच त्यांचा नंबर आहे. तर बघा, या 12 जिल्ह्यांपैकी त्या राहता आणि त्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा झाले असं त्यांनी लिहून पाठवलेले आहे. तुम्ही आपले कमेंटसुद्धा वाचू शकता. कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा लिहा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील, कमेंटमध्ये लिहा आणि जिल्ह्यांची नावं नक्की लिहा, जेणेकरून कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले आज, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले नाही, तर त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा लिहू शकता. तालुक्याची नावं लिहायची गरज नाही, फक्त जिल्हेवाईज पैसे वाटप होतात. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले ते जिल्ह्यांची नावं लिहा. आता ज्या बहिणींना मागील हप्ता बाकी असेल त्या बहिणींचं काय, तर मागील हप्ता ज्यांचा बाकी असेल त्यांना देखील उर्वरित पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. एकही हप्ता तुमचा आता पेंडिंग राहणार नाही. जर तुमचे KYC व्यवस्थित असेल, जर काही प्रॉब्लेम नसेल, सर्व काही तुमचं रेग्युलर प्रमाणे हप्ता भेटत असेल आणि ज्या बहिणींना मागील हप्ता बाकी असेल त्यांचे एकदा व्हेरिफिकेशन होईल, एकदा त्यांचे KYC वगैरे कंप्लीट झाले, लाडकी बहीण योजनेची KYC आणि बँकेचे KYC जर बरोबर असेल तर मागील सर्व हप्ते त्यांना पेंडिंग असेल ते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. काही कारणानिमित्त, काही चुकीची कारणानिमित्त लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही वंचित झाला असेल किंवा तुम्हाला हप्ता भेटणे बंद झाला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. याला क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमचं नाव आलं, तुमचा हप्ता जो पेंडिंग असेल तो सर्व हप्ते तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे मागील सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, एकही हप्ता तुमचा पेंडिंग राहणार नाही. आणि ज्या बहिणीचं काही एका घरामध्ये 3 बहिणी लाभ घेत असतील, 3 महिला लाभ घेत असतील, तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या घरामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ भेटणार आहे, 2च ताईंना लाभ भेटणार आहे. एक बहीण त्यामध्ये वंचित राहणार आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ दिलेला आहे. 2 पेक्षा जास्त बहिणी असतील तर त्यामध्ये उर्वरित बाकी बहिणींचा लाभ बंद होणार आहे. आणि हा GR आहे, असं शासनाचा GR आहे. या GR मध्ये जी माहिती असतं त्याच पद्धतीने व्हेरिफिकेशन होतं. तुम्हाला माहिती, अंगणवाडीच्या सेविकांच्या मार्फत व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि व्हेरिफिकेशनमध्ये ज्या बहिणी असतील त्या बहिणींनाच पैसे दिले जाणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यांपैकी राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.